श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेश्वा, अक्कलकोटी मालोजी न्यूपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणुनी यती परब्रह्मा, वेदांत आवडे त्यासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शस्त्रासी, वेतने देऊनी ठेविले, त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्याचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेवटी आणिले, रात्रंदीन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहुत सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तये वेळी, पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मापद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकुणी सत्वर, यती राज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी येशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेड्या संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून या निघाले, ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसलाओ, पाहुनी तुमचे अज्ञान, वाढले याचे ढोंग पूर्ण, वेदशस्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे सण, तेही निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी रुचिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे, ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारसी, जागृती आली त्यासी, त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती आता काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपासी, पुसता मागील प्रश्नासी, खदा खदा स्वामी हसले, मग काय बोलती अतिश्वर, ब्रह्मापद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखून रुचिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मापद जाणसी कैसे, ब्रह्मापद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा बुवा प्रतिपटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी नयन भरले नयन, कंठ झाला सददित, तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मापदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोद भाविक भक्त, सप्तमोऽध्याय गोडहा, श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत विशा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राहाय बादधर, शंकराव नामक शहा लक्षांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मा संबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधास म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले, केली कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतर्पणे, बहुसाळ दिली दाणे, आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावेत वा, तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत वा, हे जाणून हित गोष्टी मनासी विचारुनी, शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करीती घरी,
स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रात स्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती येती त्वरिणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणा विंदार्पणमस्तु श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्री रस्तु शुभम भवतु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्मा ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो येशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले ते जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदली तियेचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणे बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांची देईल सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा शंकर रावत ऐसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे प्रार्थुनिया स्वामी प्रती कार्य आपुले करीन बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागुनी ब्रह्मा संबंधे पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून एसे एकता वरदानी समस्त तेथून उठले यवन स्मशान भूमीत आले यती राजा त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकूनी सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करून येसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मनासी धरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज अध्यापित पारिक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मा संबंध झाला स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मा संबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा एसी या एकांत स्थानी राहणार नाही कोणी एसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद भाविक भक्त 9 अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्री रस्तु श्री स्वामी समर्थ।